आता साबुदाणा रात्रीचा भिजत घालत असतात, पण मावर असा टाईम आला ना का मला सकाळी साबुदाणा भिजत घालायला गुरायला. कारण का साबुदाणा भिजत घालायचं कारण असं का माझी तब्येत एवढी खराब आहे का मला काहीच करावं असं वाटून नाही राहिलं, काही खावा नाही वाटू राहिलं. आता सध्या भूक नाही, पण मग वेळेवर लागते भूक, तब्येत खराब असो का काही असो. मग त्यासाठी सकाळीच साबुदाणा भिजत घातला. मी चहा ठेवला होता, मस्त असा चहा झाला तर मग चहा पिऊन घेतला. चहा प्यायची इच्छा नव्हती, पण मला आता जे डेली रुटीन आहे ते तर करावंच लागेल. व्हिडिओ बनायची बिलकुल इच्छा नव्हती, पण तेही मला एक कामच आहे, ते बी मला करावंच लागते. तर हे आमच्या गावचे झाडे डॉक्टर घरपोच सेवा देतात. डॉक्टरला फोन करून बोलावलं होतं. डॉक्टरनं काही एक नाही दोन नाही, दोन दोन इंजेक्शनं टोचून दिले आणि एवढ्या साऱ्या गोळ्या दिल्या मस्त की मारून. आता उन्हाळ्याच्या एवढ्या गोळ्या घेतलं म्हणजे तर मला तर एवढं टेन्शन आलं होतं का लय. आता उन्हामुळे होऊ राहिलं मला हे सगळं. मग इंजेक्शनं घेतले, थोडा आराम केला. साबुदाणा तर भिजला होता, कूलरचं पाणी तर चाललं होतं गंगेनं वाह्यात, पण रात्रीचं जेवण होतं. मग तीच भाजी गरम केली मी आणि मस्त आंबे कापून घेतले. म्हटलं हेच जेवण करावं आता, साबुदाणा करणं जीवावर आला होता. जेवण झाल्यावर गोळ्या घेऊन घेतल्या सगळ्याच्या सगळ्या. आता घ्यावं वाटत नाही, पण आता तब्येत खराब असल्यावर घेतल्यास मग घेऊनच टाकल्या गोळ्या. तोंडले खराब पडलं होतं तर आंबा बी खाल्ला पिके. भांडे नेऊन ठेवले ना, आज तर मोठ्या कुलरातच झोपली मी, सगळे दरवाजे बंद करून. आईन मी झोपेतून उठल्यावर मग कपड्याच्या घड्या करून घेतल्या. सकाळीच कपडे धुवून घेतले होते मॅन. आज इकडल्याच खटल्यात चहा झाला मले, तर बाहेरच बसून चहा पिला. मॅ चष्मा लावला कारण का डोकं भयंकर दुखत होतं. भांडे घासायचे होते सकाळचे, ते भांडे घासून घेतले आणि संध्याकाळची बनवली मग साबुदाण्याची खिचडी. कारण का आता साबुदाणा भिजू घातला होता आणि जेवण बनवायचं जीवारच आलं होतं. तब्येत काही अजून बरोबर जमली नाही. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय.